नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मी शिवाजीराव साळुंके पाटील, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे। कारण काही दिवसापूर्वी आम्ही छत्रपती संभाजीनगर या मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटी बंद असल्यामुळं अध्यक्ष साहेबांना, चेअरमन साहेबांना, सचिव साहेबांना आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं होतं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट कमिटी चालू झाली। कारण मार्केट कमिटी इडल्या जाधववाडीतील मुंडा या व्यापारी महासंघ जे आहे त्यांनी बंद ठेवला होता, बंद केले होते दुकानं आणि बंद पाळून त्यांनी ते हे केलं होतं। त्याचं कारण असं होतं, कारण इकडच्या बाजूला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलासाठी वसतिगृहाचं बांधकाम चालू आहे आणि वसतिगृहाचं बांधकाम चालू असताना, कारण महाराष्ट्रातील कोणत्याही मार्केट कमिटीमध्ये महाराष्ट्रात असा उपक्रम आतापर्यंत राबवलेला नाही आहे। आणि ही मार्केट कमिटी, छत्रपती संभाजीनगरची जी मार्केट कमिटी आहे, इकडले जे सचिव आहे, इकडले जे चेअरमन आहे, अति उत्कृष्ट आणि छान पद्धतीने त्यांनी तो उपक्रम या ठिकाणी हातात घेतलेला आहे। आणि असं होत असताना इकडल्या काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी तो उपक्रम बंद व्हावा, ते वसतिगृह या ठिकाणी बांधण्यात येऊ नये, त्याचं कारण दाखवलं की बा का करण्यात येऊ नये। तर त्यांनी तिकडं पार्किंगची जागा आहे आणि तिकडं गाड्या वळायला जागा नाही असं त्यांनी कारण त्या ठिकाणी सांगितलं। परंतु आम्ही आत्ता या ठिकाणी येऊन प्रत्यक्षामध्ये पाहणी केली असता त्या ठिकाणी मोठाल्या ज्या ट्रका आहे, मोठाल्या 12-12, 20-20, 25-25 टायरच्या काय ज्या गाड्या आहेत, त्या गाड्या तिथे लागलेल्या आहेत, त्या भरलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूनं परत पुन्हा एक गाडी जायला जागा आहे। म्हणजे याचाच अर्थ असा आहे, कारण त्या ठिकाणी पार्किंगला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही लोक मार्केट कमिटीमध्ये त्यांचं वर्चस्व राहावं, त्यांचा या ठिकाणी दबदबा निर्माण व्हावा आणि बाहेरच्या लोकांना हाताशी धरून या ठिकाणी आंदोलन करून कोर्टामध्ये जाऊन मुख्यमंत्र्याला निवेदनं देऊन या ठिकाणी त्यांनी ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आताही त्यांचे ते प्रयत्न चालूच आहे। आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं, कारण काम आता मार्केट कमिटी झालो, आम्ही त्या दिवशी त्यांना अल्टिमेट दिला होता, तुम्ही जर ते काम वसतिगृहाचं काम जर तुम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही तुमचे शटर बंद करू, आम्ही तुमचे गाळे त्या ठिकाणी चालू देणार नाही। कारण जे काम या ठिकाणी होतं आहे ते मार्केट कमिटीच्या माध्यमामधून, शासनाच्या माध्यमामधून शेतकऱ्याच्या मुलांसाठी जे वसतिगृह शिक्षण घेण्यासाठी ते मुलं त्या ठिकाणी थांबणारही राहणार आहे, त्यांना खर्च त्या ठिकाणी येणार नाही। हे चांगला जर ह्या ठिकाणी उपक्रम राहतात ते बंद, आणि त्यांनी जर आता हे ऐकलं नाही, आम्ही 1-2 दिवसामध्ये त्यांची वाट पाहू। त्यांनी जर या मार्केट कमिटीने जे वसतिगृहाचं काम चालू केलेलं ते बंद पाडण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांनी जर प्रयत्न अजून केलाच तर आम्ही त्यांचे जे गाळे, त्या गाळ्यापुढे जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत, त्यांची गाळे ओढून घेणार आहोत। मग जिडं काय होईल ते होईल, कारण आम्ही एक सामाजिक कार्यासाठी या ठिकाणी भांडतो आहे। आमची एक सामाजिक काम करणारी या ठिकाणी शेतकरी संघटना आहे। कारण तरी आम्ही त्यांना एक विनंती करतो, सूचना करतो त्यांना की याच्यानंतर परत पुन्हा जे मार्केट कमिटीने वसतिगृहाचं, शेतकऱ्याच्या मुलासाठी वसतिगृहाचं काम चालू केलेलं आहे ते बंद करू नये। बंद करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्यांचे गाळे बंद करून त्यांच्या शटरपुढे, त्यांच्या दुकानापुढे आम्ही नक्कीच आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मुलांच्या भवितव्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी इथं मार्केट कमिटीतर्फे जे वसतिगृह बांधण्यात येत आहे त्या वसतिगृहाला काही स्वार्थी लोक मुद्दामहून विरोध करताय असं आमच्या लक्षात आलेलं आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जो आडवा येईल त्याला आडवा केल्याशिवाय अखिल भारतीय बळीराजा संघटना शांत बसणार नाही। आणि यांनी जर आता तर चालू झालं मार्केट, परंतु यांनी अजून जरी काही अडचणी आणल्या तर आम्ही सर्व संघटना या मार्केट कमिटीच्या पाठीशी उभं राहू। परंतु हे वसतिगृहाचं काम बंद पडू देणार नाही। याला जरी आम्हाला कुठलाही जरी काम करावं लागलं किंवा कुठलाही निर्णय घ्यावा लागला तर प्रशासन नाही, मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही
हा प्रश्न नेऊन लावणार आणि परत तिथं काही आणखी काही शेतकऱ्याच्या अडचणी आहे, ज्यामध्ये काही जनावरं शेतकऱ्याचं माल खाता आणि त्यांना बोलायला गेलं तर हे मारायला लावता, असं आमच्या लक्षात आलेलं आहे. आम्ही कमिशनर साहेबाला पण एक असं आव्हान करतो की इथं तुम्ही जसा टॅक्स घेता तशी सुविधा इथं पुरवली पाहिजे, शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला जर इथं त्रास झाला तर मार्केट कमिटीमध्ये आम्ही मार्केट कमिटीच्या पाठीशी उभं राहून सर्व यांना परत एक आव्हान करतो की इथं शांततेच्या मार्गानं या वसतिगृहाचं काम होऊ द्यावं, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कसं उत्तर द्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे.